चला तर मंडळी इथं कन्हेरी घाटात आपण आलेलो आहे आणि इथं हा सुंदरसा तुम्ही गाव बघत असाल समोर. हे सगळे प्लॉटिंग पडलेली आहे आणि विथ काय म्हणतात सर बोला. नमस्कार, मी तुमच्यासाठी खूप सुंदर असा प्लॅन आणलेला आहे आणि एकदम गावरान गावठी. तो तुम्ही बघू शकता आणि सगळ्यात स्वस्त प्लॉटिंग आहे आपल्याकडे. त्यात एक उदाहरण तुम्हाला बनवून दिलेलं आहे. या बघा सर, रेट कशी राहील हिची? हा जो आहे ना, हा पूर्ण दाखवून द्या एकदा सगळा. हे सगळं आपलं विक्री आहे गाव. हे बघा मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता. हे पूर्ण गाव विक्री आहे. हे 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 पूर्ण डोंगरापर्यंत तुम्ही हे स्पष्ट बघू शकता तुम्ही. हां सर, आम्हाला आता स्टेप बाय स्टेप सगळ्या घराची हे 2-4 जे घर आहेत आणि हे उडान पूल जो पकडून आहे ना, हो हो हा तुम्हाला 1,50,00,000 पडेल. अच्छा अच्छा. हा, आणि हे जे वरचे 2-3 घर बघितलेत ना तुम्ही, कोणते सर? ते कौलारूची का? कौलारूचे घर आहेत ना, हे काही नाही, फक्त 50,000 हे हे हा फक्त 50,000. ते कोपऱ्याचं सर, ते कोपऱ्याचं पूर्ण कोपऱ्यातले त्या तिथपर्यंत. हो हो हो. ती मोठी जी हवेली ना, हो. ती हवेली कमीत कमी तुम्हाला 5 कोटी रुपयाला पडेल. ओ सर, एवढी रेट कसं काय? हा चला, आणि ही जी हवेली घ्यायची ना, ही थोडी भूताची आहे, पण मग धकून घ्यावं लागेल तुम्हाला. काही नाही, फक्त 11.5 लाखात आपण देऊन टाकू, काहीच प्रॉब्लेम नाही. आता हे जे घर आहे ना, हे घर खूप सुंदर आहे. अतिशय सुंदर फर्निचर वगैरे सगळं, लाइटिंग बिटिंग सगळं केलेलं आहे आपण त्याच्यामध्ये. तर हा जो हा प्लॅन नाही का, हा खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. त्याच्या शेजारी तुम्हाला बघायला मिळेल एक काय म्हणते त्याला आपण सर, ते सोबत आहे, हापसा पण आहे का? हापसा वगैरे सगळं आहे त्यासोबत. आणि शेजारी स्टोर रूम पण आहे, ते तुम्ही वापरात घेऊ शकता तुमच्या पद्धतीने कशी घ्यायची ती. आणि तो याचा रेट सांगायचा राहिला तुम्हाला. हो सर. हा तुम्हाला कमीत कमी काही नाही, फक्त 50,200 रुपयात पडेल. थोडं माग. इथं प्रॉपर्टी भरपूर आहे, त्यामुळं खूप वेळ लागेल आपल्याला इथं. हो, आपल्याकडे वेळ कमी आहे ना. आणि सगळ्यात बघायचं म्हणजे तो वरचा जो बंगला आहे ना, हो हो हो, 2 मजली का? हो हो हो, जो बंगला आहे खूप सुंदर असा बंगला आहे सर तो. हो हो खूप सुंदर आहे. सगळ्या गोष्टी आहे तिथे तुम्हाला सुडेल डायन सगळं मिळतील. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता थोडं पुढे चालू आहे आपण. या आरचीची घर कुठची सर इथं? आरसी घर सध्या तर बनवलेलं नाहीये, पण आम्ही तुम्हाला पुढे दाखवणारच आहोत. सध्या तर बनवलेलं नाहीये, पण आहे आमच्याकडे 2-3 आयटम तुम्हाला दाखवणार. काहीच विषय नाही. हे बघा, हे जे बघितले ना, हे सुंदर असं सगळं वॉल कंपाऊंडच्या पद्धतीने आम्ही असा प्लॅन तयार केलेला आहे. हो हो, खूप सुंदर, खूप सुंदर सर. जेवढी काय आपली प्लॉटिंग मधले घेणार लोक आहेत, हो हो, त्यासाठी एक सुंदरशी विद्या मंदिर आपण इथे बनवलेलं आहे. हो हो हो. अरे बा, एक नंबर आहे. का असं सुंदर. हो 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 हो. त्याच्यामध्ये पूर्ण माती आहे. काय सर लिहिलं तिथं? जीवन विद्या मंदिर आहे का? हो, जीवन विद्या मंदिर. तिथे सगळं ग्राउंड वगैरे आहे एकदम व्यवस्थित. इथे 2 संडास बाथरूम पण आहे अटॅच त्याला. हो हो, बघू शकता तुम्ही. हो. अरे संडास बाथरूम बघू दे सर. हे संडास बाथरूम आहे तिथे साईडला. झूम करून मी दाखवू शकतो तुम्हाला. हे संडास बाथरूम आहे. हो, आणि तयार केले. तो जो बघताय ना दांडा, हो हो, झेंडा लटकवण्यासाठी आहे. अच्छा अच्छा अच्छा. हो, आणि त्या व्यतिरिक्त आता थोडं पुढे येवा. पुढे त्या मागच्या ज्या हवेल्या आहेत, त्या मागच्या हवेल्या एक नंबर आहे सर. हा घर कुठपर्यंत जाईल सर? हे जे शाळेच्या पाठीमागं लगेच पाठीमागं येतो. शाळेच्या पाठीमागचा जो आहे ना, तो एकदम फेसिंग पॉईंटला आहे डायरेक्ट. कारण की तुम्ही शाळेतून वरती बघू शकता डायरेक्ट. पण त्याचा जो रेट आहे तो थोडा कमी आहे. तो तुम्हाला लय झाला जास्त 31 रुपयाला पडेल. अच्छा अच्छा सर. ते एसी वगैरे आहे का? एसी साठी स्पेशल घर दाखवतो तुम्हाला. एसी साठी स्पेशल घर आहे आणि त्याच्यामध्ये लाइटिंग बिटिंग पीओपी पॅनल वगैरे सगळ्या गोष्टी आहे का? एकदम चिकार बनवलेली आहे, टेन्शनच नाही. त्याच्या मागे जी टाकी बघताय तुम्ही, टाकी आपण त्याच्यासाठीच बनवलेली आहे. स्पेशल घरात जेवढं काही पाणी लागेल भासा वापरायला काहीच विषय नाही. लय पाण्याची सोय आपल्याकडे. डायरेक्ट टाकी. अच्छा, डायरेक्ट टाकी बांधेल आपण पाण्यासाठी. तर आम्ही तुम्हाला थोडक्यात सगळा प्लॅन दाखवलेला आहे. तरी याच्यावरती विचार करा आणि आम्हाला लवकरात लवकर कळवा. आणि स्क्रीनवरती दिलेला जो काही आयकॉन आहे त्याच्यावरती सबस्क्राईब करा आणि लवकर सांगा. सर कुठलची तुम्ही? आम्ही दाऊदपूर गाव आणि भोकरदन तालुका जिल्हा जालना. अच्छा अच्छा, ओके सर, धन्यवाद.